Okay. Yes. Hello, everyone. We will start our session for the new approach, new season, and with the same topic, but with a deep and detailed explanation. As usual, we will start our session with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy fitted God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhuvasvah Tasya Varenyam Bhargo Devasya Dhimahi धियो यो नः प्रचोदयात्. Oh. Rub your hands and move around your eyes very slowly. Slowly open your eyes with fresh vision with new attitude. Okay. So आजपासून आपण टेन्स नावाची संकल्पना अगदी डिटेल सविस्तर अगदी ज्याला काहीही बॅकग्राऊंड नाही त्याला सुद्धा सहज समजेल लक्षात येईल अशा पद्धतीने आपण प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय. बोलीभाषेमध्ये वापरल्या जाणाऱ्या टेन्स नावाच्या कॉन्सेप्ट आणि त्याचा उपकाळ म्हणजे सबटेन्सेस या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित समजून घेतल्या. कारण व्यवहारात इंग्लिश बोलण्यासाठी आपण कुठल्या ना कुठल्या काळाचं चयन करतो किंवा सिलेक्शन करतो आणि नंतर मग ते करतो. पण त्याची अंडरस्टँडिंग, त्याची डीप, त्याची मल्टी युटिलिटी, फ्लेक्सिबिलिटी या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. मग पास्ट, प्रेझेंट, फ्युचर हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि मानवी जीवन म्हणजे भाषेच्या सगळ्यात जवळ. भाषा ही मानवी जीवनावरच आधारित आहे. मानवी जीवन जर समजलं तर भाषा समजणं सोपं तर भाषा समजणं सोपं केलं की मानवी जीवन समजणं सोपं जातं. मनस्थिती समजते, परिस्थिती समजते. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, पोझिशन, पोझिशन, सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. मग हे 18 प्रकारचे आपण पाहिले म्हणजे 3 मुख्य टेन्स पास्ट, प्रेझेंट, फ्युचर आणि त्याच्या अंडर प्रत्येकाच्या येणारे 6 उपप्रकार म्हणजेच सब टेन्सेस. मग त्याच्यामध्ये पोझिशन, पोझिशन, सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे 18 प्रकार येतात बघा. पास्ट पोझिशन वॉज, वेअर, होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर, आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन शाल बी, विल बी, असतील, असणार, असू, असशील. पास्ट पोझिशन हॅड, कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅज, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव, कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट टेन्स वी फोर, केलं केलं होतं, झालं झालं होतं. सिंपल प्रेझेंट टेन्स वी वन, वी टू, करतो, करते, करतात, करतो. सिंपल फ्युचर शाल, विल, करेल, करतील, करणार, करू, करशील. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस वॉज व आय एन जी, करत होता, करत होती, करत होते, करत होतं. प्रेझेंट कंटिन्युअस एम, इज, आर, आय एन जी, करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेस. फ्युचर कंटिन्युअस शाल बी, विल बी, आय एन जी, करत असतील, करत असणार, करत असू, करत असतील. पास्ट परफेक्ट हॅड, पास्ट पार्टिसिपल, केलेलं होतं, केलेला होता, केलेली होती, केलेले होते. प्रेझेंट परफेक्ट हॅव, हॅज, पास्ट पार्टिसिपल, केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेलं आहे. फ्युचर कंटिन्यू परफेक्ट शाल हॅव, विल हॅव, पास्ट पार्टिसिपल, केलेलं असेल, केलेले असतील, केलेले असणार, केलेले असतील. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन, आय एन जी, करत आलेला होता, करत आलेली होती, करत आलेले होते. प्रेझेंट परफेक्ट हॅव, हॅज, पास्ट पार्टिसिपल, केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेलं आहे. आणि फ्युचर परफेक्ट शाल हॅव, विल हॅव, बीन, आय एन जी, करत आलेलं असेल, करत आलेले असतील, करत आलेले असतात. आता आपण एक्सक्लुझिव्हली फक्त पोझिशनवर फोकस करतोय. पोझिशन पास्ट, पोझिशन प्रेझेंट, पोझिशन फ्युचर किंवा ओव्हरऑल हे पोझिशन नावाचा प्रकार नेमका काय आहे, वापरला कसा जातो, कुठल्या अर्थाने येतो, या सगळ्या संकल्पना
अगदी एक्झॅक्ट ॲक्युरेट पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू. मग पोझिशन, मग ते वर्तमान काळातलं असो, भूतकाळातलं असो किंवा भविष्य काळातलं असतो. म्हणजेच पास्ट पोझिशन असो, प्रेझेंट पोझिशन असो किंवा फ्युचर पोझिशन असो. मग स्वाभाविकपणे मराठीमध्ये जर आपण पाहायला गेलं, तर होता, होती, होते, तो मुंबईमध्ये होता, तो मुख्यमंत्री होता, ती काल कॉलेजमध्ये होती, लहानपणी ती फार समजूतदार होती, होता, होती, होते वॉज याचा वापर होईल. त्याचप्रमाणे आता वर्तमान काळात मी आता व्यवस्थित आहे, मी नाशिकमध्ये आहे, तो माझ्याबरोबर आहे, ती डॉक्टर आहे, ते सगळे आता गोव्यात आहेत, आम्ही तर आहे, आहोत, आहात, आहेत. आणि असेल, असू, असशील, उद्या तू मुंबईला असशील, उद्या ते तुझ्यासोबत असतील, उद्या नाशिकमध्ये तो शो असेल, असेल, असतील, असणार, असशील, ह्या अनुषंगाने ह्या प्रकारे याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. मग असेल, असू, असेल, असणार, असतील, शाल बी, विल बी. मग आता इथे संपूर्णच्या संपूर्ण लक्ष जे असेल ते फक्त आणि फक्त ऑब्जेक्टकडे असेल. कारण बाकी आय वॉज, वी वर, यू वर, यू वर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, नेम वॉज, नाउन वॉज, दे वर. हे तर पास्ट पोझिशनच्या वाक्यांमध्ये येणार म्हणजे येणार. सब्जेक्ट डिसाईड केल्यानंतर त्याच्या अनुषंगाने वॉज आणि वेअरचा वापर होणार. आता सगळ्याच्या सगळा फोकस फक्त आणि फक्त ऑब्जेक्टकडे आहे. प्रेझेंटमध्ये तशाच प्रमाणे am, is, are, I am, we are, you are, he is, she is, it is, name is, noun is आणि they are. बरोबर आणि सगळ्याचा सगळा फोकस ऑब्जेक्टकडे. आणि फ्युचर पोझिशन मध्ये तसंच शाल बी, विल बी, असेल, असतील, असणार, असू, असशील, आय शाल बी, वी शाल बी, यू विल बी, ही विल बी, शी विल बी, इट विल बी, नेम विल बी, नाउन विल बी, दे विल बी. ऑब्जेक्ट मात्र शारीरिक माहिती, मानसिक माहिती, जैविक माहिती, आर्थिक माहिती, सांस्कृतिक माहिती, इतर पोझिशनच्या बद्दलची माहिती त्याच्यामध्ये येईल. मग फिजिकल लेव्हलची माहिती म्हणजे काय? त्या व्यक्तीचं वेट काय आहे, हाईट काय आहे, कलर काय आहे, एज काय आहे, रेस काय आहे, जेंडर काय आहे, स्ट्रेंथ काय आहे, ओव्हरऑल त्याच्या बॉडीबद्दलची माहिती. मग इथे जर पाहायला गेलं तर वेट म्हटल्यानंतर ग्रॅम, किलो, क्विंटल, पाउंड, टोन, हाईट म्हटल्यानंतर सेंटीमीटर, इंचेस, फीट किंवा मीटर, कलर म्हटल्यानंतर फेअर आहे, लाईट ब्राऊन आहे, डार्क आहे किंवा ब्लॅक आहे. रेस म्हटल्यानंतर आशियन आहे, व्हाईट आहे, निग्रोड आहे किंवा हवानी आहे, नेटिव्ह निग्रो आहे. जेंडर म्हटल्यानंतर मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर, अजेंडर्स. स्ट्रेंथ म्हटल्यानंतर वीक आहे, स्ट्रॉंग आहे, ॲव्हरेज आहे आणि बॅलन्स्ड आहे ह्या पद्धतीने. मग जर उदाहरण द्यायचं झालं त्याच्या अंडर तर इट इज टोटल 2000 केजी विथ द पॅकेजिंग. पॅकेजिंगचं एकूण 200 किलो आहे ते. बरं. ही इज अ 5 फीट 6 इंचेस टॉल. तो 5 फूट 6 इंच उंच आहे. शी इज फेअर बाय कलर. शी इज व्हेरी ती रंगाने फारच गोरी आहे. यू आर जस्ट 14 इयर्स ओल्ड. तू फक्त 14 वर्षाचा आहेस. दे आर ऑल फ्रॉम नेपाली ओरिजिन. ते सर्व नेपाली वंशाचे आहे. राधिका इज व्हेरी पॉवरफुल लेडी. राधिका खूपच शक्तिशाली स्त्री आहे. हे सगळं शरीराबद्दलची माहिती सांगितलं ते फिजिकल. त्याच पद्धतीने सायकॉलॉजिकल येईल त्याच्यामध्ये नेचर असेल, टॅलेंट असेल, एबिलिटी असेल, शार्पनेस असेल, ॲटिट्यूड असेल, म्हणजे त्याचा व्यवहार, त्याची वर्तणूक, विचार करण्याची पद्धत, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ह्या सगळ्या गोष्टी सायकॉलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून येईल. मग नेचर येईल काइंड हार्टेड, कोऑपरेटिव्ह, लवेबल, शॉर्ट टेम्पर्ड, अग्रेसिव्ह किंवा टॅलेंट येईल स्कॉलर, इंटलेक्च्युअल, कंटेंट, क्रिएटिव्ह, इंटरॅक्टिव्ह किंवा सोशल. ॲबिलिटी येईल लिंग्विस्टिक ॲबिलिटी, मॅथेमॅटिकल ॲबिलिटी, लीडरशिप ॲबिलिटी, कॉग्निटिव्ह ॲबिलिटी किंवा शार्पनेस येईल. मग शार्पनेसमध्ये ऑब्झर्वेशन, फोकस, डायनामिझम हा सगळ्याचा सगळा पार्ट त्याच्यामध्ये येईल. ॲक्टिव्ह आहे, पॅसिव्ह आहे, लेथार्जिक आहे, मेसी आहे, ॲटिट्यूड नॅरो माइंडेड, ओपन माइंडेड, ऑप्टिमिस्टिक, पेसिमिस्टिक ह्या पद्धतीने. मग इथे जर पाहिलं उदाहरण आपल्याला सायकॉलॉजिकल इन्फॉर्मेशनचं, इज व्हेरी लवेबल. तो फारच प्रेमळ आहे. राधा इज व्हेरी टॅलेंटेड गर्ल. राधा फारच बुद्धिमान मुलगी आहे. शी इज व्हेरी फास्ट अबाउट मॅथमॅटिक्स. ती गणिताच्या बाबतीत तर फार गतिशील आहे, गतिमान आहे. यू आर व्हेरी शार्प अबाउट पॉलिटिक्स. राजकारणाच्या बाबतीत तू फारच चाणक्य आहे. गोविंद इज ऑप्टिमिस्टिक अबाउट हिज बिझनेस. गोविंद त्याच्या व्यवसायाच्या संदर्भात खूप आशावादी आहे. दे आर क्लेवर इन स्टडी. ते अभ्यासात फारच हुशार आहेत. त्याच पद्धतीने बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन येईल. बोन, ब्लड, ग्रुप, डिसीज, इन्फेक्शन किंवा मसल्स.
मग याच्यामध्ये बोन्स म्हटल्यानंतर बोनच्या संदर्भातली जैविक शरीराच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत, तुमचा ब्लड ग्रुप असेल, त्याच्यानंतर डिसीज असेल, इन्फेक्शन असेल, मसल्स असेल, स्केलेटनच्या संदर्भात ओ पॉझिटिव्ह, एबी निगेटिव्ह वगैरे, वगैरे सगळ्यासारखी माहिती त्याच्यामध्ये आहे. जसं हर ब्लड ग्रुप इज ओ पॉझिटिव्ह, तिचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह आहे. यू आर कॅन्सर पेशंट नाव, तो आता कर्करोगाचा रुग्ण आहे. दे आर ऑल इल नाव, ते आता सगळेजण आजारी आहेत. काशीराम इज इन्फेक्टेड बाय द कोल्ड, काशीराम सर्दीने संक्रमित आहे. आय एम व्हेरी वीक, मी खूपच कमकुवत किंवा अशक्त आहे. अँड शी इज डेलिकेटेड, शी इज डेलिकेटेड, ती फारच नाजूक आहे. मग आता फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे आर्थिक माहिती त्याच्यामध्ये दिली जाते. पुअर आहे, मिडल क्लास आहे, रिच आहे, मिलेनियर आहे, बिलेनियर आहे, या पद्धतीने. मग इथे पुअर जसं बेगर, बिलो पॉवर्टी लेव्हल, क्रोनिकल पुअर, ट्रान्झिटर, त्याच्यानंतर नॉन पुअर, मिडल क्लासमध्ये लोअर मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास, टिपिकल मिडल क्लास, रिच मध्ये सेलिब्रिटी, डीलर, ट्रेडर, इन्व्हेस्टर, सेल्फ एम्प्लॉयड, टायकून, बिझनेसमॅन किंवा बिलेनियर असेल, मिलेनियर असेल, त्या पद्धतीच्या त्या संकल्पना तिथे वापरल्या जातील. जसं उदाहरण द्यायचं झालं तर दे आर बँक पीपल, ते आता सगळे दिवाळखोर आहेत, इन्सॉल्वंट्स आहेत. यू आर व्हेरी पुअर पर्सन, तू फारच गरीब व्यक्ती आहे. शुभांकर इज मिडल क्लास मॅन, शुभांकर एक मध्यमवर्गीय माणूस आहे. शी इज टायकून ऑफ इंडिया, ती मुंबईची खूपच मोठी महाभांडवलदार आहे, खूप पैसा आहे तिच्याकडे, कुठल्याही व्यवसायाला ती पैसा देऊ शकते अशी स्थिती आहे. एम्ब्रिज बिझनेसमॅन, मी श्रीमंत व्यावसायिक आहेत. वी आर वी आर मिलेनियर, आम्ही लक्षाधीश आहोत. त्याच्याच नंतर कल्चरल, सांस्कृतिक, मग रिलिजन येईल, कम्युनिटी येईल, कास्ट येईल, त्याच्यानंतर क्लास येईल, नॅशनॅलिटी येईल, रिलिजन येईल, त्याच्यानंतर रिजन येईल, फिलॉसॉफी येईल, बिलीफ सिस्टीम येईल. जसं रिलिजन म्हटल्यानंतर हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, मुस्लिम, कम्युनिटी म्हटल्यानंतर सिया, सुन्नी, कॅथलिक, प्रोटेस्टंट, कास्ट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ब्राह्मण, मराठा, वाणी, माळी, महार, क्लास म्हटल्यानंतर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, नॅशनॅलिटी इंडियन, अमेरिकन, कनेडियन, नेपाळी, रिजन म्हटल्यानंतर मराठी, गुजराती, पंजाबी, काश्मीरी, फिलॉसॉफी म्हटल्यानंतर अथेस्ट, मोनोथेस्ट, पॉलिथेस्ट, बिलीफ सिस्टीम म्हटल्यानंतर अद्वैत, वैष्णव, शाक्त, शैव इत्यादी. मग इथे जर कल्चरल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, वी आर ऑल हिंदू बाय बर्थ, आम्ही जन्माने हिंदू आहोत. शी इज अन अथेस्ट पर्सन, ती एक नास्तिक व्यक्ती आहे. अवर बॉस इज कोकणस्थ चित्तपावड ब्राह्मण, आमचे साहेब कोकणस्थ चित्तपावड ब्राह्मण आहेत. यू आर बेंगॉली पीपल, तुम्ही सगळे बंगाली लोक आहात. नीतू इज डिवोटी ऑफ लॉर्ड कृष्णा, नीतू ही भगवान कृष्णांची भक्त आहे. आणि दे आर धनगर बायका, ते जातीने धनगर समाजाचे आहेत. ही कल्चरल इन्फॉर्मेशन येऊ शकते. आणि पोझिशन बद्दलची इन्फॉर्मेशन आहे, प्लेस आहे, टाइम आहे, प्रोफेशन आहे, डेझिग्नेशन आहे, क्वालिफिकेशन आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर प्लेस म्हटल्यानंतर आय एम इन मुंबई, ऑन टेरेस, बिहाइंड वॉल, अराउंड टेम्पल, नेक्स्ट टू दॅट शॉप. टाइम म्हटल्यानंतर ऑन संडे सिन्स 2005 ॲट 6 o'clock इन द मंथ ऑफ ऑक्टोबर फॉर जस्ट 1 hour. प्रोफेसर, प्रोफेशन म्हटल्यानंतर टीचर, डॉक्टर, ॲडव्होकेट, आर्किटेक्ट, इंजिनियर, ट्रेनर, ट्रेडर, कन्सल्टंट, काउन्सिलर. त्याच्यानंतर डेझिग्नेशन प्रेसिडेंट, डायरेक्टर, सीईओ, मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह, सुपरवायझर, सेक्रेटरी. क्वालिफिकेशन म्हटल्यानंतर BA, BTech, B.Ed, M.Pharm, MBBS, अवॉर्ड विनिंग, गोल्ड मेडलिस्ट, या पद्धतीने. उदाहरण द्यायचं आता, वी आर इन दिल्ली नाव, आता आम्ही दिल्लीमध्ये आहोत. इट इज 11 o'clock नाव, आता 11 वाजलेले आहेत. माय ब्रदर इज अन अकाउंटंट, माझा भाऊ एक लेखापाल आहे. गिरीश इज असिस्टंट ऑफ MD, गिरीश MD चा सहाय्यक आहे. दे आर 35 मेंबर्स इन अ कमिटी, ते समितीमध्ये 35 सदस्य आहेत. शी इज बीटेक फ्रॉम IIT मुंबई, ती IIT मुंबईवरून बीटेक आहे. मग आता हे जे आता ऑब्जेक्ट पाहिले ना आपण, हे जर व्यवस्थित समजलेले असतील, तर मग तुम्हाला अक्षरशः लाखो प्रकारचे वाक्य तयार करता येऊ शकतील. फक्त आता पुढचा तक्ता बघा, त्याच्यामध्ये जो मधला आहे, रिकामा जागेचा भाग मराठी मधला आणि इंग्लिश मधला रिकाम्या जागेचा भाग जो शेवटी येतो वाक्याच्या, त्याच्यामध्ये या सगळ्या कॉन्सेप्ट टाकल्या, 5 मध्ये टाकल्या, वॉज वेअरच्या नंतर 5 पोझिशनची सगळी वाक्य तयार होती. आम्ही जरच्या नंतर टाकलं
तर प्रेझेंट पोझिशनची वाक्य तयार होतील आणि शॅल बी, विल बी नंतर टाकला, तर फ्युचर पोझिशनची वाक्य तयार होतील. मग ह्या अर्थाने मग आय वॉज, मी होतो, मी होती, बरोबर? आय एम, मी आहे. आय शॅल बी, मी असेल. वी व, आम्ही होतो. वी आर, आम्ही आहोत. वी शॅल बी, आम्ही असू. यू व, तू होतास. यू आर, तू आहेस. यू विल बी, तू असशील. यू वर, तुम्ही होतात. यू आर, तुम्ही आहात. यू विल बी, तुम्ही असाल. दे व, ते होते. दे आर, ते आहे. दे विल बी, ते असतील. ही वॉज, तो होता. ही इज, तो आहे. ही विल बी, तो असेल. शी वॉज, ती होती. शी इज, ती आहे. शी विल बी, ती असेल. इट वॉज, हे होतं. इट इज, हे आहे. आणि इट विल बी, हे असेल. आशा होती. आशा वॉज. आशा आहे. आशा इज. आशा विल बी, आशा असेल. राज वॉज, राज होता. राज इज, राज आहे. राज विल बी, राज असेल. आंटी वॉज, काकू होत्या. आंटी इज, काकू आहेत. आंटी विल बी, काकू असतील. बॉस वॉज, साहेब होते. बॉस इज, बॉस आहे. साहेब असतील. बॉस विल बी. मग आता जर सिलेक्ट ऑप्शन जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये बघा, कुठल्या स्थितीत तुम्हाला ऍक्शन सिलेक्ट करायची? सोपं आहे. पहिलं तुम्ही आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाऊन आणि दे. सब्जेक्ट तुम्हाला परिचित आहे. मी कशाला म्हणतात, आम्ही कशाला म्हणतात, यूचा फरक काय आहे, ही, शी, इट, नेम, नाऊन आणि दे. या सगळ्या कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे किंवा समजल्या पाहिजे. बरं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट नावाची जी कॉन्सेप्ट आहे ती आता आपण अगदी सविस्तर इलस्ट्रेटेड करून सांगितली गेलेली आहे. नेम आहे, एज आहे, एज्युकेशन आहे, प्लेस आहे, वेट आहे, हाईट आहे, कलर आहे, नेचर आहे, पोस्ट आहे, प्रोफेशन आहे, फायनान्शियल पोझिशन आहे, नॅशनॅलिटी आहे, रिजन आहे, रिलिजन आहे, कास्ट आहे, स्टार साइन आहे, क्वालिटी आहे, फेवरेट आहे, फिलिंग्स आहे. आता काळाप्रमाणे तुम्हाला हे सगळंच्या सगळं वापरलं जातं आणि त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतात. बरोबर? मग आता 5चं वाक्य असेल तर वॉज आणि वेअर वापरता येईल. कशासाठी? होता, होती, होते. हे तुम्हाला अगदी पहिल्याच पानावरती सविस्तर समजून सांगितलेलं आहे. आणि प्रेझेंटची वाक्य असेल तर तशा प्रकारची वाक्य तयार करताना आय, एम, वी, आर, यू, आर वापरून ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. आता तो काय आहे, कसा आहे, कुठे आहे हे तुम्हाला समजेल. आणि फ्युचर शॅल बी, विल बी असतील, असतील, असणार, असू, असशील. आता आपण काय करूया, नुसतंच तुम्हाला जर मी फॉर्म्युलाच्या माध्यमातून, ड्राय थिअरीच्या माध्यमातून समजून सांगितलं, तर कदाचित ते तितकंसं अपील करणारं ठरत नाही. व्यवहारात, प्रत्यक्ष आयुष्यात काही सिच्युएशन घेऊन त्या पद्धतीने जर सांगितलं, तर इट विल बी मच मोर ओके. रेगे फॅमिली इज सर्चिंग अ राईट कॅन्डिडेट फॉर द डॉटर मनीषा फॉर हर मॅरेज. रेगे कुटुंबीय हे त्यांच्या मुलीसाठी एक चांगल्या प्रकारच्या लग्न प्रस्तावाच्या शोधात आहे. एका चांगल्या मुलाला ते शोधताय तिच्यासाठी पती म्हणून. ही मनीषा त्यांची मुलगी आहे अँड दे हॅव रजिस्टर्ड हर नेम इन द मॅट्रिमोनियल एजन्सी. विवाहविषयक जी संस्था आहे ज्यांच्याकडे बऱ्याच प्रकारचे स्थळ असतात, त्याच्या ठिकाणी तिची कुंडली, तिचं वय, तिची उंची, तिचं वैशिष्ट्य, तिचं प्रोफेशन, तिचं शिक्षण आणि बाकी सगळा तिचा फोटोसह बायोडेटा त्यांनी जमा केलेला आहे आणि आता योग्य प्रकारच्या स्थळाची ते वाट पाहत आहेत. या एजन्सीकडे प्रचंड प्रोफाईल्स आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मुलं, त्यांचं शिक्षण, तुम्हाला जे पाहिजे ते, रिक्वायरमेंट काय, अपेक्षा काय आहे, त्या पद्धतीने तिथे ते प्रोव्हाईड करतात. आफ्टर हॅव्हिंग मेनी प्रोफाइल ऑफ द बॉयज, दे फाउंड वन हू इज अ परफेक्ट मॅच फॉर हर. त्यांनी बरेच प्रकारचे प्रोफाईल पाहिजे, डॉक्टर पाहिला, वकील पाहिला, इतर सगळे प्रकारचे मुलं पाहिजे. त्यांच्या अपेक्षांची आपल्या अपेक्षा जुळतायत का, सुवर्ण मध्य साधला जातोय का, या सगळ्या त्यात. बरोबर? सो आफ्टर हॅव्हिंग मेनी प्रोफाइल ऑफ द बॉयज, दे फाउंड वन हू इज परफेक्ट मॅच फॉर हर अँड फॉलोइंग आर द डिटेल. मग त्या सगळ्यात तो मुलगा काय करतो, त्याचं नाव काय, त्याचं वजन काय आहे, त्याची उंची काय आहे, त्याचं जे आहेत ना ब्रास काय आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, कुठला आहे, जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या व्यवसायाला मानतो, व्हेजिटेरियन आहे, नॉन व्हेजिटेरियन आहे, कसं करतोय, हे सगळं सगळं अगदी सविस्तर माहिती आपल्याला तो मॅट्रिमोनियलच्या ठिकाणाहून आलेला एजंट आहे, प्रतिनिधी आहे, तो सांगतोय बघा. तो सांगतोय, खूप चांगलं स्थळ आहे साहेब, सोडू नका हे स्थळ.
हिज नेम इज रमण. त्याचं नाव रमण आहे. बरं. ही इज 26 इयर्स ओल्ड. तो 26 वर्षाचा आहे आत्ता. बरं. मग ही इज एम-बी-ए इन एच-आर. एम-बी-ए झालेलं सर एच-आर हा सब्जेक्ट घेऊन. सो तो एच-आर मधला एम-बी-ए आहे. बरं. ही इज फ्रॉम मुंबई. तो मुलगा जो आहे रमण तो मुंबईचा आहे. ही वेट इज 60 केजी. 60 किलोच्या आसपास त्याचं वजन आहे. हिज हाईट इज 5 फीट 6 इंच. 5 फूट 6 इंच ही त्याची उंची आहे. पर ही इज फेअर बाय कलर. तो रंगाने अतिशय गोरापाण आहे. त्यानंतर ही इज हेल्पफुल बाय नेचर. स्वभावाने अतिशय चांगला सहकारी वृत्तीचा तो आहे. ही इज अ मॅनेजर इन मल्टीनॅशनल कंपनी. तो बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक म्हणून आहे. मॅनेजर आहे तो. स्वभावाने हेल्पफुल आहे. रंगाने गोरापाण आहे. ही इज व्हेरी रिच पर्सन. अतिशय श्रीमंत व्यक्ती आहे. गडगंज पैसा आहे. तो फार श्रीमंत आहे. ही इज रिच पर्सन. ही इज प्युअर इंडियन. अगदी शुद्ध भारतीय आहे. आई पण भारतीय आहे, वडील पण भारतीय आहे. जर आई किंवा वडील परदेशातली असतील तर त्याला अँग्लो इंडियन म्हणतात. मग ही इज अ प्युअर इंडियन. शुद्ध भारतीय आहे तो. अँड ही इज महाराष्ट्रीयन. मराठी मुलगा आहे, महाराष्ट्रीयन आहे. त्यानंतर ही इज हिंदू बाय रिलिजन. धर्माने तो हिंदू आहे किंवा तो हिंदू धर्माचा आहे. अँड ही इज मराठा बाय कास्ट. म्हणजे जातीने तो मराठा आहे. त्याचप्रमाणे ही इज व्हेरी लवेबल बाय ऑल मीन. सर्व अर्थाने तो अतिशय प्रेमळ स्वभावाचा आहे. ही इज डिवोटी ऑफ लॉर्ड कृष्णा. भगवान कृष्णांचा प्रचंड परम भक्त आहे तो. त्यानंतर ही इज व्हेरी लवेबल. ही इज व्हेरी नॉलेजेबल. अतिशय ज्ञानी आहे. खूप ज्ञानवंत आहे. खूप वाचतो. खूप ज्ञान आहे वेगवेगळ्या क्षेत्राचं. आणि ही इज लिटिल बिट शॉर्ट टेम्पर्ड. थोड्याशा प्रमाणात तो शीघ्रकोपी आहे, संतापी आहे, तापट स्वभावाचा आहे. ओके. सो ह्या पद्धतीने त्या मुलाची माहिती सांगितली. सगळ्याच्या मध्ये व्हॉट ही इज, वेअर ही इज, हाऊ ही इज, ह्या पद्धतीने सगळं त्याचं शिक्षण, त्याचं वय, वजन हे सगळं वर्तमान काळात. कारण आत्ता तो मुलगा कसा आहे, आत्ता स्थळ स्थळ काय आलेलं आहे, हा तो विवाह संस्थेचा प्रतिनिधी सांगतो आहे. बरं. आता सिच्युएशन आपण पास्ट पोझिशन साठीची पाहूया, की प्रेझेंट पोझिशनची झाली. बरं. आय वेंट टू माय फ्रेंड्स होम. एकदा काय झालं, मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. वेन वी वर डिस्कसिंग, आय नोटिस दॅट देअर वॉज अ बिग फोटो ऑफ वन यंग गाय ऑन द वॉल. आम्ही गप्पा मारत असताना सहज माझं लक्ष त्या भिंतीवर गेलं आणि भिंतीवर असलेला एक मोठा फोटो पाहिला मी, जो अतिशय तरुण मुलाचा होता. अँड देअर वॉज अ बिग फ्लॉवर गार्लँड ऑन द फोटो. आणि फोटोवरती हार चढवलेला होता. वेन आय आस्क हिम अबाउट दॅट पर्सन, जेव्हा मी त्याला त्या व्यक्तीबद्दल विचारलं, "अरे हा कुणाचा फोटो आहे रे? कोण आहे हा मुलगा एवढा तरुण?" सो ही टोल्ड मी दॅट इट वॉज हिज ब्रदर. त्याने सांगितलं, "अरे तो माझा भाऊ होता." बरोबर. देन माय फ्रेंड स्टार्टेड टू टेल ऑल डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट हर. मग त्या मुलाच्या बद्दलची तो सगळी सविस्तर माहिती सांगायला लागला. तो काय होता, कुठे होता, स्वभावाने कसा होता, होता का बरं? कारण आता तो हयात नाहीये, वारलाय बिचारा. मग आता त्या दृष्टिकोनातून वॉज आणि वेअर वापरलं जाईल. जसं हिज नेम वॉज रत्नाकर. अरे त्याचं नाव रत्नाकर होतं बरं का. बरं. ही वॉज 20 इयर्स ओल्ड ॲट दॅट टाईम. ज्यावेळेस तो वारला ना, त्यावेळेस त्याचं वय अवघं 22 वर्ष होतं. बरं. ही वॉज एम-ए इन इकॉनॉमिक्स. तो अर्थशास्त्रातील एम-ए होता. बरं. त्यानंतर ही वॉज फ्रॉम सुरत. तो सुरतचा होता. हिज वेट वॉज 58 केजी. त्याचं वजन 58 किलो होतं. हिज हाईट वॉज 5.3 फीट. म्हणजे त्याची उंची 5 फूट 3 इंच होती. ही वॉज डार्क बाय कलर. रंगाने तो थोडासा सावळा होता. ही वॉज अग्रेसिव्ह बाय द नेचर. स्वभावाने अतिशय आक्रमक वृत्तीचा होता. ही वॉज ब्रँच ऑफिसर इन एस-बी-आय बँक. तो एस-बी-आय मध्ये शाखा अधिकारी होता. ही वॉज मिडल क्लास पर्सन.
अतिशय मध्यमवर्गीय स्थितीतला तो माणूस होता, मुलगा होता. ही वॉज प्युअर इंडियन, शुद्ध भारतीय होता. अँड ही वॉज गुजराती, गुजराती होता तो. ही वॉज हिंदू बाय रिलिजन, धर्माने स्वाभाविक तो हिंदू धर्माचा होता. ही वॉज तेली बाय कास्ट, जातीने तो तेली समाजाचा होता. ही वॉज लवेबल बाय ऑल मीन, तो सर्व अर्थाने प्रेमळ होता. ही वॉज डिवोटी ऑफ स्वामी नारायण, स्वामी नारायण भगवानांचा तो भक्त होता. ही वॉज व्हेरी नॉलेजेबल, अत्यंत ज्ञानी होता, ज्ञानवंत होता. ही वॉज लिटिल बिट अरोगंट, थोडासा तापट स्वभावाचा होता, उद्धट होता. मग आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या वॉजवेअर मध्ये. का बरं? कारण तो कसा होता, त्याचा स्वभाव कसा होता, त्याची उंची कशी होती, त्याचं वय काय होतं, त्याचं शिक्षण काय होतं, त्याची आर्थिक स्थिती कशी होती, या सगळ्या गोष्टीबद्दल, भूतकाळाबद्दल आपण बोलतोय. वॉजवेअर वापरला. आता समजा आपल्याला फ्युचर पोझिशन बद्दल बोलायचं असेल तर त्याची सिच्युएशन. अ गर्ल डेस्परेट टू गेट मॅरी, एक मुलगी जी अतिशय उतावळी झाली होती, बिचारीला लग्न करण्याची प्रचंड तीव्र इच्छा होती. बट शी हॅज नॉट गॉट एनी मॅरेज प्रपोजल. पण तिला कुठल्याही प्रकारचं लग्न प्रस्ताव आलेला नव्हता. मुलंच तिला स्थळ सांगून येत नव्हते. तिने किती प्रयत्न केला. शी डीड ऑल रिच्युअल सजेस्टेड बाय मेनी एक्सपर्ट, अत्यंत तज्ञ लोकांनी सांगितलेल्या सगळ्या धार्मिक विधी तिने अगदी प्रामाणिकपणे पूर्ण केल्या हो. बट शी डिडंट गेट रिझल्ट फ्रॉम देम. एवढ्या सगळ्या विधी, कर्मकांड, सगळं धार्मिक विधी केल्यानंतर सुद्धा, व्रतवैकल्य केल्यानंतर सुद्धा तिला काही त्याचा प्रभावच जाणवला नाही, परिणाम जाणवला नाही. somebody from her office recommended her a lady. एका महिलेच्या संदर्भात तिने शिफारस केली ऑफिस मधल्या कोणीतरी तिला, बरं का. द लेडी, कोणती महिला होती ती? शी, द लेडी, शी हॅज सिक्स सेन्स अँड थर्ड पाय पॉवर, असं लोकांची मान्यता होती. और तिच्याकडे जे आहेत ना, सिक्स सेन्स आहे, सहावं इंद्रिय आहे, आणि थर्ड आय पॉवर म्हणजे तिसरं नेत्र आहे, ज्याच्याने ती भविष्यकाळ, भूतकाळ यांचा वेध घेऊ शकते, अचूकपणे भविष्य सांगू शकते. द लेडी इज शार्प टू प्रेडिक्ट द फ्युचर, भविष्य सांगण्यामध्ये ती अतिशय अचूक होती. So the girl could not stop herself from visiting her place. मग आता स्वाभाविकपणे ही उतावीळ होती, डेस्परेट होती. ती स्वतःला काही तिच्यापासून जाण्यापासून थांबवूच शकली नाही. द लेडी स्टार्टेड टू टेल हर अबाउट द फ्युचर हजबंड इन डिटेल. मग ती भविष्याच्या संदर्भातला जो हजबंड आहे तो कसा असेल, त्याचं वय काय असेल, त्याचा रंग काय असेल, त्याचा स्वभाव काय असेल, त्याची आर्थिक परिस्थिती काय असेल, या सगळ्याबद्दलची सविस्तर माहिती सांगतायत. मग जसं ती बाईनी ज्या आहेत ना, समोरचा जो मॅजिक बॉल आहे त्याच्यावर त्या मुलीचा हात ठेवला, स्वतःचा हात तिच्या हातावर ठेवला आणि सांगितलं, जस्ट क्लोज युअर आईज अँड स्टार्ट टू थिंक अबाउट युअर हजबंड. आणि नंतर मॅजिक मिरॅकल टेक प्लेस, चमत्कार, जादू झाली. आणि नंतर जे आहेत ना, त्या महिलेला त्या बॉलमध्ये त्या माणसाचा चेहरा, त्याची सगळी माहिती, बायोडेटा अगदी सहज दिसायला लागली. तेव्हा बघ मी तुला सांगते काय आहे तुझं भविष्य, काळजी करू नको, तुझं लग्न होणार आहे. द मॅरेज इज ओव्हर देअर. मुलाबद्दल सांगा. हा, हिज नेम विल बी स्वरूप, त्याचं नाव स्वरूप असेल बघ. हिज नेम विल बी स्वरूप अँड ही विल बी 24 years old. तो 24 वर्षाचा असेल ज्यावेळेस तुला तो भेटेल बघ. ही विल बी एमएससी इन केमिस्ट्री. तो जे आहेत ना, रसायनशास्त्राचा एमएससी झालेला असेल. त्यानंतर ही विल बी फ्रॉम पुणे, मुलगा पुण्याचा असेल बघ. हिज हाईट विल बी 62 kg. हिज वेट विल बी 62 kg. 62 किलो त्याचं वजन असेल बघ. हिज हाईट विल बी 5 फूट 10 इंच. त्याचे जे आहेत ना, उंची 5 फूट 10 इंच असेल. आणि ही विल बी फेअर बाय कलर, रंगाने अतिशय गोरा पाण असेल. ही विल बी कूल अँड काम बाय नेचर. तो अतिशय शांत आणि थंड डोक्याचा असेल, स्वभावाने अतिशय शांत असेल. अँड ही विल बी अँड आय टी इंजिनियर. बघ, आय टी इंजिनियर असणार आहे तो, लक्षात घे. ही विल बी लोअर मिडल क्लास पर्सन, थोडासा कनिष्ठ मध्यम वर्गीय असेल आर्थिक स्थितीने. ही विल बी प्युअर इंडियन, अगदी शुद्ध भारतीय तो असेल. ही विल बी मराठी, अगदी मराठी मुलगा असेल. ही विल बी हिंदू बाय रिलिजन, धर्माने हिंदू धर्माचा असेल तो. अँड ही विल बी ब्राह्मण बाय कास्ट, जातीने ब्राह्मण समाजाचा असेल. अँड ही विल बी लवेबल बाय ऑल मीन, स्वभावाने अतिशय प्रेमाचा स्वभावाचा असेल, खूप प्रेमळ असणार आहे. बरोबर. ही विल बी डिवोटी ऑफ लॉर्ड गणेशा, गणेश भगवान जो आहे
त्यांचा तो भक्त असेल बघ अँड ही विल बी व्हेरी नॉलेजेबल. अतिशय ज्ञानी किंवा ज्ञानवंत असेल तो. खूप चांगलं वाचन आणि खूप जगाचं ज्ञान त्याच्याकडे असेल. ही विल बी लिटल बिट इगोइस्टिक. थोडा मात्र अहंकारी स्वभावाचा असेल, तेवढं तुला मॅनेज करावं लागेल. हा सगळ्याचा सगळा भाग जर आपण पाहिला, तर काय होतं, भविष्यात तो व्यक्ती तुझ्या जो आयुष्यात येईल, तो कसा असेल, त्याचं वय काय असेल, त्याचं वजन काय असेल, त्याची उंची काय असेल, त्याचं शिक्षण काय असेल. म्हणजे स्वाभाविकपणे आपण काय पाहिलं, पास्ट पोझिशन समजून घेतलं, प्रेझेंट पोझिशन समजून घेतलं आणि फ्युचर पोझिशन समजून घेतलं. मग या ठिकाणी आपण काय पाहत होतो, तो मुलगा कसा होता, त्याचं नाव काय होतं, त्याचं वजन काय होतं, त्याची उंची काय होती, त्याचा रंग काय होता, त्याचं शिक्षण काय होता, होती, होते, होतं आणि वॉज वेअरच्या माध्यमातून ते व्यक्त केलं. आणि ते जे स्थळ जे होतं, ते आलं होतं. जसं तो आता गोरा आहे, मुंबईचा आहे, त्याचं नाव रमण आहे, त्याची उंची चांगली आहे, आर्थिक स्थिती चांगली आहे, आहोत, आहात, आहेत. ॲमिजारने व्यक्त होतं. आणि भविष्यकाळात तो कसा असेल तुझा पती आणि ती मुलगी पाहायला गेली आणि मग तिने ते मॅजिक बॉलमध्ये पाहून अगदी भविष्य सांगायला सुरुवात केली. त्याचं नाव स्वरूप असेल, तो ब्राह्मण असेल, तो हिंदू असेल, मिडल क्लास असेल, अतिशय हुशार असेल, ज्ञानी असेल, प्रेमळ असेल, असू, असशील, असणार, शाल बी आणि विल बी. कॉन्सेप्ट लक्षात आलेली आहे. हे फक्त इंट्रोडक्शन होतं. हा संपूर्ण. आता पुढच्या 3 दिवसामध्ये पोझिशन एक्सक्लुझिव्हली पोझिशन प्रेझेंट, पोझिशन एक्सक्लुझिव्हली पास्ट, पोझिशन एक्सक्लुझिव्हली फ्युचर. अगदी छोट्या-छोट्या व्हिडिओमधून आपल्याला हे सांगायचंय, शिकायचंय, समजून घ्यायचंय. डोक्यात पक्कं बसलं पाहिजे. पण प्रत्येक वेळेस होमवर्क मात्र करायचं. होमवर्क काय करायचं आहे, कसं करायचं आहे, याच्या अगोदरच आपण सविस्तर अगदी कालच समजून घेतलं त्या व्हिडिओच्या माध्यमातून. बरोबर ना? तिथे तडजोड करू नका. होमवर्क जेवढा चांगला, व्यवस्थित होईल, तेवढं तुम्हाला लक्षात येईल. मात्र व्हिडिओ एकदा दोनदा रिपीट करा. काही कन्फ्युजन असेल, कॉम्प्लेक्सिटीज असतील, तर तुम्हाला त्या पुस्तकाच्या माध्यमातून सगळं समजेल. आता आपण ते जाड पुस्तक दिलंय ना तुम्हाला, गुलाबी रंगाचं, त्या पुस्तकाचा वापर करून हे सगळं सविस्तर समजून घेतोय. ओके? चालेल. गुड बाय एव्हरीवन. ओके? सो लेट अस मीट फॉर द नेक्स्ट सेशन. Thank you. Thank you very much. Take care of yourself well. Do not stop yourself. Have the deep knowledge and start to do the practice by heart. And definitely, surely, you will get the command over English language. Thank you. Thank you very much. Take care of yourself well. Bye bye.